दत्ता गाडे संदर्भात आणखी एक धक्कादायक खुलासा झालेला आहे। तो म्हणजे एका पीडितेवर बलात्कार केल्यानंतर दत्ता गाडे आणखी एका महिलेच्या शोधात होता। अतिशय धक्कादायक, चिंताजनक आणि संतापजनक बातमी आहे। बलात्कार केल्यानंतर घटनेवेळी आरोपी गाडे 2 तास स्वारगेट बस स्थानकात घुटमळत फिरत होता, सावज शोधत होता। सीसीटीव्हीच्या तांत्रिक विश्लेषणातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे। स्वारगेट बस स्थानक हा त्याचा सातत्याने फिरण्याचा आणि अशा प्रकारच्या घटना घडवण्याचा परिसर असल्याची माहिती। हा तोच नराधम, हा तोच व्यक्ती आहे ज्याने एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार केलेला आहे। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात। आमचे पुण्याचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून, ते आपल्या सोबत लाईव्ह जोडले गेलेले आहेत। अक्षय, अतिशय संतापजनक घटना म्हणावी लागणार आहे। एका तरुणीवर बलात्कार केल्यानंतर दुसऱ्या महिलेच्या शोधात हा व्यक्ती होता। सविस्तर माहिती या संदर्भात। सेजल, खरं तर हा जो नराधम आहे दत्ता गाडे, याच्या खरं तर सकाळी 4:30 वाजता तो स्वारगेट एसटी स्थानकात आला होता आणि त्यानंतर जेव्हा आपण जर बघितलं तर घटना 6:30ची आहे। पण त्यापूर्वी हा सगळा जो दत्ता गाडे आहे तो सावध शोधत होता। म्हणजे हा इतका क्रूर आणि इतका नराधम आहे की एका घटनेच्या आधी आपलं टार्गेट कोणी होऊ शकतं का, महिलेला कुठली महिला आपल्या जाळ्यात अडकू शकते का, असा शोध जो आहे तो दत्ता गाडे घेत होता। अखेर हा जो दत्ता गाडे आहे पोलिसांच्या ताब्यात आलेला आहे। मात्र दत्ता गाडेला त्याचं कुटुंब देखील वैतागलं होतं। तो घरी सुद्धा जात नव्हता। त्याची बायको जी आहे ती देखील त्याला वैतागली होती। घर चालवण्यासाठी हा काही पैसे सुद्धा देत नव्हता, असं देखील आता तपासातून समोर आलंय। मात्र जेव्हा घटना घडली तेव्हा पहाटे 4:30च्या वेळेला दत्ता गाडे हा स्वारगेट एसटी स्टँडमध्ये आला आणि आपल्या शिकारी कोणी होतंय का, आपल्या जाळ्यात कोणी अडकतंय का, असा शोध घेणारा हा नराधम जो आहे तो त्याचा सावध शोधत होता। आणि दुर्दैवाने ही 26 वर्षाची तरुणी त्याच्या जाळ्यात अडकली आणि त्यानंतर हा सगळा जो घटना आहे, दुर्दैवी घटना आहे जी घडली आहे, असं तपासातून आता समोर आलेलं आहे। निश्चितच धन्यवाद अक्षय, दिलेल्या सर्व अपडेट्ससाठी। एकंदरीत आपण जर बघितलं तर हा जो व्यक्ती आहे याचा हा नेहमीचाच धंदा असल्याचं समोर आलेलं आहे। साधारणतः 2 तास हा व्यक्ती, हा दत्ता गाडे घटनास्थळी होता। त्याला काल रात्री अटक करण्यात आलेली आहे। मात्र हा व्यक्ती जो आहे तो अतिशय क्रूर असल्याचं निष्पन्न सध्या झालेलं आहे।